जत तालुक्यातील करजगी येथे फेब्रुवारी 2025 मध्ये घडलेल्या 5 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार व निरघृण खून प्रकरणात विशेष पोक्सो न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत आरोपी पांडुरंग सोमाना कळी वय वर्ष 45 राहणार करजगी तालुका जत याला फाशीची शिक्षा सुनावली। विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश मोहंती यांनी सादर करण्यात आलेले पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि वैज्ञानिक अहवालांचा सखोल विचार करून हा निर्णय दिला। अवघ्या 1.5 वर्षांच्या कालावधीत या अत्यंत संवेदनशील खटल्याचा निकाल लागल्याने पीडित कुटुंबासह जिल्हाभरातून समाधान व्यक्त करण्यात येतं। या प्रकरणाची सुरुवात 6 फेब्रुवारी 2025 रोजी घडलेल्या धक्कादायक घटनेने झाली। घटना उघडकीस येताच उमदी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला काही तासातच ताब्यात घेतलं। चौकशी दरम्यान आरोपीच्या घरातून बालिकेचा मृतदेह जप्त करण्यात आला। त्यानंतर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला गती दिली। या गंभीर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत वेगाने पूर्ण करण्यात आला। सर्व तांत्रिक, वैज्ञानिक आणि परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदारांचे जबाब तसेच न्यायवैद्यकीय अहवाल यांची सांगड घालत अवघ्या 13 दिवसात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं। गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात इतक्या कमी कालावधीत दोषारोपपत्र सादर झाल्याने या तपासाची राज्यभर दखल घेण्यात आली। या खटल्यात जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रमोद भोकरे यांनी सरकार पक्षाची बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडली। तपास यंत्रणेने सादर केलेले भक्कम पुरावे, साक्षीदारांची सुसंगत साक्ष आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी दोषी असल्याचं स्पष्ट मान्य करून त्याला फाशीची शिक्षा सुनावली। या प्रकरणात केवळ आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्यातच नव्हे तर पीडित कुटुंबाला आधार देण्यासाठीही प्रशासनाने तातडीने पावलं उचलली। शासनाच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत पीडित कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव संबंधित प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला। या संपूर्ण प्रकरणाबाबतची माहिती यापूर्वी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी अधिकृतपणे माध्यमांना दिली। त्यांनी वेगवान तपास, 13 दिवसात दोषारोपपत्र दाखल करण्यामागील तपास पथकाचे परिश्रम, वैज्ञानिक पुरावे संकलन आणि तपासाची प्रक्रिया याविषयी सविस्तर माहिती दिली। त्यावेळी व्यक्त करण्यात आलेली आरोपीला कठोर शिक्षा व्हावी ही अपेक्षा विशेष पोक्सो न्यायालयाच्या निकालातून प्रत्यक्षात साकार झाली। जलद तपास, विक्रमी वेळेत दोषारोपपत्र, प्रभावी सरकारी बाजू आणि अल्पावधीत लागलेला निकाल यामुळे सांगली पोलिसांचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या तपास नेतृत्वाचे, जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रमोद भोकरे यांच्या प्रभावी मांडणीचे आणि न्यायव्यवस्थेच्या तत्परतेचे सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे। करजगी प्रकरण हे आता वेगवान तपास, भक्कम पुरावे आणि जलद न्याय यांचं राज्यातील उल्लेखनीय उदाहरण म्हणून पाहिलं जातं। DYSP सुनील साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली 13 दिवसात दोषारोपपत्र, प्रभावी सरकारी बाजू आणि 1.5 वर्षात न्याय, करजगी प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, वेगवान तपास व कठोर न्यायाचा ठळक आदर्श। अशाच ताज्या आणि वेगवान विश्वासार्ह बातम्यांसाठी वाचत रहा SMK लाईव्ह न्यूज। गुन्हा जिथे SMK न्यूज तिथे। उमदी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये करजगे या गावामध्ये घडलेल्या 4 वर्षाच्या मुलीच्या मुलीवर झालेला बलात्कार व त्यामधून तिचं झालेला खून या प्रकरणामध्ये एक चॅलेंजिंग केस होती। त्या केसच्या अनुषंगाने पोलिसांनी आम्ही तपास करून 13 दिवसामध्ये मान्य कोर्टात चार्जशीट दाखल केलं होतं। सदर पुराव्याच्या ह्याच्यावर आणि केसच्या अनुषंगाने माननीय DGP सरांनी खूप चांगल्या प्रकारे कोर्टात आमचा केस लढली आणि त्यामध्ये आज आरोपीला फाशीची शिक्षा झालेली आहे।